आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। आपण आलो आहोत चेंबूर कॉलनीमध्ये। अकबर अलीच्या तिकडनं पुढे आलं थोडंसं बांद्र्यावरनं येताना की सुमन नगर वगैरे जो एरिया लागतो त्याच्या पुढे राईट साईडला एक चेंबूर कॉलनी म्हणून एरिया आहे आणि इतकं छान बैठ्या बैठ्या खोल्याची सगळी चाळ आहे आणि मला असं वाटतं की सगळेजण मस्त मजेत इथे राहत असणार। सिंधी, पंजाबी, मराठी सगळे एकत्र असं ही लोकॅलिटी आहे। अशा एका चव्हाण फॅमिलीकडे आपण आलोय, तर त्या चव्हाण कुटुंबियांची ओळख करून घेऊया आणि गप्पा मारूया त्यांच्याशी। नमस्कार। नमस्कार। दोघांचंही स्वागत कार्यक्रमामध्ये। आणि कोण कोण आहे घरात? मुलं किती? एक मुलगा एक मुलगी। एक मुलगा एक मुलगी। आणि तुम्ही घरी असता? गृहिणी घरी असते। गृहिणी। आणि आपण काय करता? मी फॅब्रिकेशन करतो। फॅब्रिकेशन। आणि तुमच्याकडे काय व्हेज नॉन व्हेज काय असतं? दोन्ही। कुठल्या पद्धतीचं असतं? काय कास्ट येते तुमची? आमचं जे आम्ही गिसारी लोहार आहे। गिसारी लोहार। चमचमीत जेवण ना, सगळं मसालेदार। नॉनव्हेज पण मसालेदार। तेल वगैरे व्यवस्थितच लागतं। व्यवस्थित म्हणजे जास्ती लागतं। ओके, मग हे सगळे मसालेदार पदार्थ आज आपण शिकणार आहोत। तिन्ही नॉनव्हेज आहेत ना? तिन्ही। आणि तिन्ही मटनचे आहेत का चिकन पण आहे? मटन किमा, एक अंडा आयटम आहे। अंडा बोंबील, 2 मटणाचे आयटम आहेत। क्या बात। आणि तुम्ही दोघं मिळून, ते नवरा बायको मिळून आपल्याला शिकवणार आहेत। तर मला वाटतं सुरुवात भाभीजींपासून करूया। ओके, तुमच्यापासून सुरू करूया। आणि तुम्ही पहिला पदार्थ काय शिकवताय? मेथी किमा। मेथी किमा। ओके, मग साहित्य सांगा आमच्या प्रेक्षकांना, काय काय लागेल? उकडलेला मटन किमा, मेथी, कांदा, हिरवी मिरची, लसूण पेस्ट, मीठ, अद्रक, कोथिंबीर, लसूण पेस्ट, तेल, हळद। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते। आणि आता मला सांगा भाभी की पहिलं हे जे आपण खिमा घेतलेला आहे, हा मटन खिमा आहे का चिकन खिमा? मटन किमा। मटन खिमा। ओके। आणि तो तुम्ही काय शिजवलाय? उकडून घेतलाय। उकडून घेतलं? मीठ टाकून उकडून घेतलं। फक्त मीठ? आलं लसूण वगैरे काही नाही, काहीच नाही, फक्त मीठ टाकून आणि थोडस पाणी टाकून उकडून घेतलंय। बरं, ठीक आहे। तर आधी काय तेल आपण घेतलेलं आहे? तेल इतपत ठीक आहे ना? बस झालं। काय हवंय तेल? त्याच्यानंतर कांदा। कांदा थोडासा परतून घेऊया। कांदा आपण म्हणजे लालसर करायला लागत नाही का? इतपत ठीक आहे ना? म्हणजे लालसर, थोडा कमी लालसर। आणि त्याच्यावर काही पेस्ट? तुम्ही या 2 पेस्ट कुठल्या घेतल्या भाभी? हे हिरवी मिरची लसूण पेस्ट आहे आणि अद्रक आणि कोथिंबीर पेस्ट आहे। हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर। मिरची लसूण आणि कोथिंबीर। आणि याच्यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक पण असं का वेगळं वेगळंच म्हणजे हे टाकावं लागतं याच्यात। अच्छा, ओके। तरी पण हरकत नाही, म्हणजे आपल्याला ज्याच्यामध्ये लसूण नको असेल तर आल्याने एक खूप छान खमंगपणा येतो। तर कोथिंबीर आणि आलं असं जर एक वेगळी पेस्ट पण तुमच्याकडे एरवी पण वापरामध्ये जर ठेवली तर छान येतो ना त्याचा खमंग। तर झालं ना? आता हिरवी मिरची लसूण म्हणजे हे हिरवी मिरची लसूण हे उत्तम आहे। फक्त हिरवी मिरची लसूण करून ठेवलं तर म्हणजे मिरची तिखट असते ना, त्याला तेलात थोडी फ्राय करून घ्यावी लागते। तर त्याच्यासाठी हे वेगळं आणि ते वेगळं। हिरवी मिरची तेलामध्ये फ्राय केल्याने थोडा तिखटपणा त्याचा कमी होतो। तर त्यामुळे मग लसूण आणि हिरवी मिरची असं वाटण ठेवायचं की सगळ्याला काय आलं नाही चांगलं लागत प्रत्येक पदार्थांना, पण लसूण आणि हे चांगलं लागतं मिरची, तर ती उत्तम पर्याय। नंतर उकडलेला किमा, याच्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे आता वरून मीठ टाकायचं भाजीच्या अंदाजाने आपल्याला। मीठ टाकूनच उकडून घेतलं म्हणजे चव लागते ना। त्याच्यानंतर मेथी, आधी मेथी, हे अद्रक आणि कोथिंबीर। याला म्हणजे जास्त परतायची गरज नाहीये, मिरचीला काय तेलात परतावं लागतं आणि थोडस कमी प्रमाणात। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की मिरची आणि लसूण जे आपण परतलं म्हणजे वाटण केलं होतं ते त्यांनी परतण्यासाठी आधी घातले, म्हणजे ते अजून जास्ती खमंग होईल। ठेचा परततो आपण तशी चव होईल ना। मेथी बारीक चिरून पण घेतली तुम्ही? चिरून घेतलेली। पण जेव्हा खरंच
आपला ताट जेव्हा आपण नॉनव्हेजचं करतो तेव्हा फक्तच आपण ते रश्श्याचं मटण आणि खिमा आणि असं सगळं खातो. भाज्या वाढलेल्या असल्या तरी खाल्ल्या जात नाहीत. तर ते मला वाटतं असं केलं की गप भाज्या पण जातील पोटात. मस्त हळदी पावडर, हळद, मीठ पण घाले. नाही मीठ मगाशी घातलं ना, थोडं बस. कमी करा कमी करा. हा बस. नाही तर रंग मारला जाईल ना त्याचा, हिरवा. हा हा तो थोडा वाफून घेतल्यामुळे आता हे परतल्याची चव त्याला छान येणार आहे. छान येणार. आणि हा पचायला खरंच जड नाहीये कारण ह्याच्यामध्ये खूप मसाले नाहीये. तर आता झालेला आहे ना हा, अजून काही घालणार नाही. नाही अजून नाही. उत्तम पर्याय तुम्हाला भाभीने दिलेला आहे. तर मेथी खिमा नक्की करा. साहित्य आणि कृती. मेथी खिमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ घालून उकळलेला मटण खिमा, चिरलेली मेथीची भाजी, कांदा, मिरची लसूण पेस्ट, मीठ, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, तेल आणि हळद. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची लसूण पेस्ट, त्यामध्ये उकडलेला मटण खिमा, चिरलेली मेथीची भाजी आणि आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालून हळद आणि मीठ घालावं. वाफवून खिमा सर्व्ह करावा.